हाय लय भारी, हे दोस्ताना हाय लय भारी, एकमेकांच्या काढून फोडी, कशी जमली धमाल जोडी, एकमेकांच्या काढून फोडी, कशी जमली धमाल जोडी. कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती या सरसी, नको नको ती लपडे करती, येते अंगल्या दोघांच्या वरती. अव काय सांगायचं, कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती. नाव ठेवायचंय ठेवू द्या मला, किती बोलायचंय बोलू द्या मला, एवढे चाड्या चुगल्या करू नका मागन, जाव मी येरमळ्याला जाईन, तुमचं नाव माझ्या येडा मायला. चांगलं चाललंय गाणं गुणगुणत गुणगुणत, हाय का नाही? यार काय रे इकडं इकडं म्हणजे हा इकडं कशी आली तू? इकडे कशी काय म्हणजे? माझा फोन उचला नाही, आता फोन तुझा बिझी लागत होता आणि लगेच फोन उचला नाही का? अगं हो फोन तिथं ठेवलाय, हो सगळं मातीने हात भरलाय, म्हणून कसं उचलायचं? बरं मी फोन करायच्या टायमिंगला तिकडे साईडला फोन ठेवला. अर्शितले मला काय माहिती तुझा फोन आलाय म्हणून. कोणावर बोलत होता तू एवढा वेळ झालं? ह्या मालकाचा फोन आलता, झाले का म्हणला भिजवून, एक तर त्यांनी 500 रुपये दिलेत मला. तुला इथं कामाला लावलं आणि ती कशाला फोन करेल तुला सारखा सारखा? झाले का नाही भिजवून, त्यांना विचारायला नको होय. आमिर मला फसवू नको बर का. आता कसलं फसवतोय तुला मी? कसलं फसवतोय म्हणजे? तुला सारखा फोन वेटिंगला लागतो, त्यासाठी मी इथपर्यंत आली माहिती का? शितले काय पण तोंडाला ती बोलू नका. काय नाही बोलत मी, तोंडाला येईन ती. काय काम धंदा सोडायचं सगळं नुसतं तुझ्या बरोबर फोनवर बोलत असतो का? तुझ्या मागण्यामुळे मला इथपर्यंत यावं लागलंय माहिती अरे काय का? मी वागतोय मला तेच कळलं, काय वागलोय मी? सारखं कस काय तुझा फोन वेटिंगला लागतो बघ मला सांग? तिथं फोन ठेवलाय, ती चेक कर फोन, काय असेल ती सगळं चेक कर एकदाच. तुला वाटत असं ना आमिर तुझे करतोय ती मला माहित नाहीये, पण मला सगळं माहितीये. अरे पण काय करतोय मला कळू दे की, मला तरी कळू दे मी काय करतोय ती. तू माझ्या बरोबर फोनवर का बोलत नाही मला सांग? आता आता तुझं सगळं कमी झालंय माहितीये का फोनवर बोलायचं माझ्यासोबत. बरं मला सांग, आता हे दारी बिरी देताना कसं फोनवर बोलू मला एवढं सांग. पाण्यात फोन पडला मग काय करणार तू? मग आता वेटिंगला कसं काय होता फोन? अगं सांगतोय शितले, मालकाचा फोन आलता, तो म्हणला भिजवून झालंय का. तुला माहितीये का मी काय तुला साधा कॉल नव्हता लावला, तुला व्हॉट्सअप कॉल लावला होता, तू तुझा वेटिंगला लागलाय. हो व्हॉट्सअप कॉल लावला ना, आमका कॉल लावला तमका कॉल लावला, तसलं काय सांगू नको. ती नीट चेक कर, तू मोबाईल ठेव आणि तुझ्या पैसे ठेव, काय चेक करा ती कर. तू जरा दिवस दम काढ, मला सगळं कळणार आहे. काय चेक करायचं काय नाही चेक करायचं ना, मी सगळी सेटिंग लावली. तू मला येडी समजू नको, कळलं ना? मग तू माझ्यावर संशय घेते काय? संशय घेते म्हणजे तू संशय येण्यासारखं वागतोय. इतके दिवस मी तुला काय बोलत होते का? अचानक तुझं वागणं कसं काय चेंज झालंय? काय वागलोय मी? काय वागलोय म्हणजे? काय वागलोय काय? तू बोंबलत फिरत जातोय का मी कुठं? मी कुठं म्हणते तू बोंबलत? बरं जेव्हा येते तेव्हा मी कामच करताना दिसतोय तुला का दुसरं काय तर करताना दिसतोय मग तुला? तुझं काम करत करत सगळे दुसरं बाकीची कामं चालल्यात, मला कळतंय की सगळं. अगं शितले, मी कामावर एवढा फोकस ठेवलाय, मला मोबाईल कडे बघायला लक्ष नाही. मग तुझा व्हॉट्सअप कॉल वेटिंगलाच कसं काय लागला मला सांग? हो मला त्यातलं काय एवढं मोबाईल मधलं कळत नाही. तू मोबाईल घे आणि ठेव तुझ्याकडे, जर मला नको सांगू. मोबाईल मधलं कळत नाही, फोनवर बोलायचं बरं कळतं. अरे कुणाबरोबर बोलतोय मी? काय तुझ्या डोक्यात काय भरलंय काय? मला फसवू नको बरं का. तुझं 2 वेळा झाल्यात ह्या गोष्टी, आता तिसऱ्या वेळेस मी माफ करणार नाही बरं का. शितले फसवायचं आणि बिसवायचं तसला आरोप लावू नका, आपल्याला तसं जमत नाही फसवाय बिसवायचं, कळलं का? कळण मला, काही दिवसातच कळत तुला काय जमतं आणि काय नाही जमत ते. उगा माझा तुझ्यावर जीव आहे म्हणून मी सगळ्या गोष्टी सॉफ्टली घेते आमिर, पण असं नको अरे करू. खरंच अरे नको करू. अरे पण मी काय केलं ती तरी मला सांग की. माझी चूक झाली का तुला निस्वार्थी जीव लावला त्याची? शितले तू काय पण बोलू नको बरं का. आमिर तुला कळतंय का, मी तुला काल मेसेज केलाय, तू अजून मला त्याचा रिप्लाय दे. एक दिवस लागतो का रिप्लाय द्यायला? बरं ऐक, हितनं पुढं सगळा कामधंदा सोडतो आणि फक्त मोबाईल घेऊन बसतो, मग चालेल? प्रत्येक वेळेस रडवतो तुम्हाला, प्रत्येक वेळेस रडवतो. अरे पण काय गरजच नाही ना रडायची. अरे पण 2-2 दिवस लागतात का रिप्लाय द्यायला एका मेसेजचा? सांग बरं, तू आधी असं करत होता का? तू असं कर, तू माझ्या संगत फिर, असं कर. 24 तास आहे ना माझ्या बरंच राहा, मग तुला बी कळेल मी काय करतोय आणि काय नाही ती. माझी चूक आहे रे, तुला जीव लावते ना माझी चूक आहे. मला सगळं माहिती तू काय करतो काय नाही, तरी माझा तुझ्यावरचा जीव हटत नाही. तो प्रॉब्लेम आहे माझा. आला का शितले, मी तुझ्या जीव लावत नाही का? तू एकटीच लावती वय. माहिती मला किती जीव लावतो आणि किती म्हणजे तू करते ते प्रेमानं, आम्ही करतोय ती गेम होय. तुला बी माहितीये काय करतो, गेम करतोय का प्रेम करतोय तू माझ्यावरती? शितले असलं काय बोलू नको आणि माझ्या डोक्यात जाऊ नको, तुला सांगतोय. हे बघ आमिर, मी तुला खरंच स्पष्ट सांगते, प्रेमाने सांगते. तुझं जे काय चाललं असेल ना ते तू मला स्वतःहून सांग, मी सगळ्या गोष्टी माफ करल. पण मला बाहेरून जर काय कळलं ना आमिर, तर मी खरं सांगते, मी तुला सोडून जाईन. शितले आता ही खोर तुझ्या डोक्यात गाडी ना लय बोलली तर ती पहिलं खोरं खाली टाक. काय पहिलं इथं खोरं- काम धंदा करू काय करू, मला काय नीट सांग बरं एकदाच, काय चाललंय बाय चाललंय? हा माझं चुकतं सगळं, खरंच माझं. काय चुक तर? बरं जाऊ दे, मरू दे. तू जेवला का सांगा? नाही जेवलो मी. तोंड करण्यात आलं. नाही नाही, ही वय असलं डोकं खाती आणि वर विचारते जेवढं. एवढी तुझ्या घोड चुका करून मी एवढं प्रेमाने तुला विचारते जेवला का? आता हे नाही जेवलं मी, असलं काय तोंड?
मेसेजचा रिप्लाय दिला नाही, फोन उचलला नाही, म्हणजे प्रेम कमी असतं का मला सांग? तुलाच माहिती आमिर, मला ह्यावर काही चर्चा करायची नाही. हे बघ, ज्यावेळेस सगळ्या गोष्टी समोर येतील ना त्यावेळेस मी तुला बोलणार आहे. आता मी तुला काहीच बोलणार नाही. अरे येऊ दे की, काय समोर यायचं ते येऊ दे, माझ्या बी समोर येऊ दे, मला तरी कळू दे माझं काय चाललंय ते. ती फोन वेटिंगला लागतात ना, त्याचा मी खुलासा करणारच आहे. कळलं ना? शिकले, तुला अजून सांगतो ते फोन तुझ्यापाशी ठेवू, काय माझं डोकं खाऊ नको. बरं जाऊ दे, ते सगळं सोड. तू जेवला का मला सांग. परत एकदा विचारते, तू जेवला का? नाही जेवलं अजून. मग जेवणाचं काय आता? इथं किती वेळ थांबणार आहे तू इथं? झालं 1 तासभराचं काम आहे, नंतर जाईन जेवायला घरी. का डबा घेऊन येऊ तुला? नको, काय नको डबान बिबा आणू, माझं मी जातो घरी जेवायला. बरं तू जेवली का? नाही जेवलं मी पण. मला रागच आला तुझा. मी जेवता जेवता तुला फोन लावलो, तुझा फोन वेटिंगला आहे असं ताट साईडला सरकून मी इकडेच आले बघ. शितले, डोकं जरा शांत ठेवत जा. आ लक्षात, माझा फोन वेटिंग लागला तर मला समजायचं लगेच जो काय तर कामात असेल. आ लक्षात, दुसरं डोक्यात काय तर खुळा एवढं जाऊ. बी बोलत जाऊ नको फोनवर, पण की माणसाच्या मनात संशय निर्माण होईल अरे असं. कुणा बरं बोलतोय, काय करतोय मलाच कळ नाही. तू जा, तू असं कर, उडले आहे तू घरी जा. जा. सॉरी आमिर, मी रागाच्या भरात बोलले तुला, खरंच सॉरी. हा, नाही काय असू दे, तुझी आता सवय झाली चिडायची ह्याची. हाच बरं एकदा. जा हाच अजून एकदा. जा जा लवकर जा. बाय बाय. जीव बी लावायचा, बोलायचं बी एवढं अवघड आहे. अरे काय रे म्हणतोय 2-3 दिवस मला फोन करतोय, नाना काम आहे, नाना काम आहे. काय सारखं काम असतं तुझं माझ्याकडे? ना राव, माझं कोण आहे बघाय सांगा बरं. तुमच्याशिवाय माझं ह्या गावात आहे कोण मला सांगा जेव्हा भावाचं. अरे तुझा मीच आहे, पण काय होतंय, मी बाकीच्या व्यापात असलो की तू काय करतोय माहितीये का? हॅलो नाना, मला भेटायचं. व्याप आहे रे माझ्या, मग मोकळा आहे का तुझ्याकडे सांग बरं? होय, तुम्हाला आता व्याप दिसायला लागलं होय. आणि आम्ही तुमच्यासाठी पळालो व्याप सोडून तवा. ते ऐकलं का आरोग्याना? त्याबद्दल मी तुझा शतशः ऋणी आहे. तू माझ्यासाठी काय करतो, तू माझा जीव की प्राण आहे. असू दे, काय बी काम असू दे. ना ती कसं झाली तुमचं माहितीये का? वरची माया आणि उपाशीनीच ग बाया, अशी गत झाली तुमची. काय का गाणं बोलतो तसं कधी जाणार नाही. जाऊ दे मरुदी, बोल तुझं काय काम आहे? माझं काय काम असणार नाना, माझं लग्न तोंडावर आलंय. हो, आका बाई रोज माग लागली या, रोज निरोप पाठवती. कधी काढतात पाहुणं तारीख आणि कधी काढतात लग्न. गणा तारीख लवकरच काढू तुझी. अहो, मला सगळं कळतंय की, पण तारीख काढा का दात पाडून देता का काय? पैसे लागतात का नाही त्याला काय? बस्ता बांधावं लागेल, कार्यालय बघावं लागेल, बँड बाजा आला, घोडं आलं, वाजंत्री आली, जेवण आली. हा मी काय म्हणतोय गणा, तुझं लग्न असं थोडक्यात करायचं कर. कशा थोडक्यात म्हणजे? थोडक्यात म्हणजे आपण एखाद्या देवळात जाऊ, 2 हार घेऊ. बघ काय की पैसे वाचतेलं, बाकी नाही काय माझं म्हणणं. 1 रुपया बी खर्च होणार नाही. हाराचं पैसे मी घालतो. आमिरकडं काहीतरी नारळ 2 आणायला लावतो आमिरला. हा हर घालायचं, तो तिला घालायचा, तिनं तुला घालायचं, उरकून टाकायचं. पैसे घालवायला नको, काहीच नको. ते बी तुमचं बरोबर आहे. मी हर गाजऱ्यावर बी लग्न करा तयार आहे. मग लोकांना अन्नदान झालं पाहिजे नाना, लोकांचा मान सन्मान झाला पाहिजे. बरं लग्न एकदाच होणार आहे. व्हायला. माझ्या हौसाचं मला काय नाही. माझ्या वयसूला मला घोड्यावर बघायचंय, पहिला बँड बाजा पुढे नाचलेली बघायचंय. माझं काय तेव्हा. नाही आलो, खरं आहे तुझं गाणं. काय आहे माहितीये का, परत त्या गोष्टी होत नाही तर बरं ती तर करूच बरं का. पैशाची बी तयारी सगळी करतो, ती सगळं मी करतो. तुझा बसता असू दे, काही बी असू दे, काही बी तुझं निघू दे. हा. घोडा बँडबाजा माझा मी वैयक्तिक सांगतो, आणि बसत्याला बी किती माल लागू दे, ती तर करूच. अहो नाना, लगेच पुढच्या महिन्यात तारीख काढतो, लगेच तुमदडा का. ऐक, ती थोडा वेळ बाजूला ठेव. सर बाजूला काय? सारलं की हाताने. सारलं. हा सारलं का? सारलं. पुढे बोला. बाजूला ठेव. तुला एक सांग. ना जे काय तुम्हाला बोलायचंय ना ते उघड्या डोळ्यांनी बोला. मग उघड्या का झोपली होय मी? झोपण्याचं काय प्रत्येक गोष्टीला डोळा मारताय तुम्ही, मला लय बेकार वाटतंय. अरे डोळा मारतोय म्हणजे काय असतं माहिती का? डोळा मारण्यात बी तथ्य असतं का ना. ज्या वेळेस काहीतरी माणूस खुणवत असतो का नाही, त्यावेळेस त्यात बी काहीतरी विषय असतो चांगला गेल्यासारखा. बेकार विषय वाटतोय लपड्या सपड्याचा. बरं ती जाऊ दे, तू ग बस. तू ऐकतोय का नाही? हा, ऐकतोय. काय करायचं हो, ती बाजूला ठेवलं आपण, ती सगळं करूच. हा आणि एक विषय असा आहे बरं का गणा, मला काय वाटतं माहिती का, आपण ज्यावेळेस लग्न करतो आणि बायको नांदा येते का नाही घरात, हा कशाचं काय, मलाच ना जायचे त्यांच्या घरी. जाऊ दे ना. एक हित तुझ्या घरी येऊ, नाही तर तुला तिथं जायला लागू, काही बी असू दे. ना मी तर नांदा जाताना सगळ्याच्या गळ्यात पडून राहणार आहे, नाही लाज आहे माझा. अरे पण हितच नांदाय जायचं, कुठं लांब. आणि नांदाय म्हणून तरी ऍक्टिंग करणार मी. हा. आखीला आयला वाटलं पाहिजे माझं पोरकी टसा रडतंय म्हणून. का? गळ्यात पडूनच रडायचं. अरे आता नको रडू. आता आधी महत्वाचं काय विषय ते ऐक. प्रॅक्टिस दाखवलं तुम्ही. प्रॅक्टिस करू आपण. असं एखाद्या दिवशी प्रॅक्टिस करायला आपण एखाद्या झाडाखाली जाऊ,
कोण नसेल तिथं गळ्यात एकामेकाच्या पडून डसा 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 रडू. तू रडला की मी बी रडणार. ते टाळे. ती जाऊन दे मरू दे. आता तुला सांगतो काय करायचं. आता ह्या भाजीनानाच्या टिप्स ऐक. काय टिप्स? लग्न झाल्यानंतर टिप्स महत्वाच्या असते त्या. हा. आपण राहायचं कसं, वागायचं कसं, पुढे दबदबा कसा निर्माण करायचा, ह्या टिप्स आहेत महत्वाच्या. फक्त कान उघडं ठेव. पूर्ण मळबेळ असला तरी लगेच आयडियानं काढून टाक बाजूला. हा गाना. हा. काय झालं? हा. पहिल्या दिवशी बायको आली दुधाचा गलास घेऊन. कुणाची? माझी. हा. दुसऱ्याचं सांगतोय तेव्हा माझं सांगतोय. दुधाचा गलास ठेवला. हा. एक टेबल होता बारका, टेबलावर गलास ठेवला. गणा बघ ती सांगतोय की तुला इतका काय उतावळा होती ऐकूच किंवा शांत चित्तानी. मांजर आलं. मांजर? मांजर होतं वर. हा. मांजराने उडी मारली. मारल्याशी दुधाच्या गलासात तोंड घातलं. अयो. हा! धरलं मांजर, बायको शेजारी धरलं मांजर, फ्या! पाटलं खाली. खलास. हा. हो मांजर मारलं होय? मांजरच मारलं. अयो बायको तर विहिलीच असेल तुम्हाला. बिहली म्हणजे थर 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 कापत होती. हा. बया तिच्या मनातलं मी ओळखलं. म्हणले असेल बया नवरा आपल्याला हे वंगाळ आहे. आपण काहीच बोलायचं नाही, शाबूत राहायचं, व्यवस्थित राहायचं अशीच मनात म्हणली असेल. म्हणजे डायरेक्ट वहिनींच्या मनात तुमची भीतीच बसली. भीती म्हणजे अरे खटच जियामत झाली भीती. जेव्हापासून मांजर मारलं हा. तेव्हापासून बायको फक्त मांजरागत राहती. बायको मांजर आणि मी वाघ. नुसती म्याव म्याव अशी करती. ना ना बायकांची जात काय एवढी सोपी नाही. तरी आदन मधनं तुम्हाला मांजरीन बोच करत असेल. बुच करूनच घेत नाही आता मी. ना नाही का माझं मग अशा नाक्या बसवल्या मग माझं लय वेगळं असतं. हो राव डेंजर. म्हणजे बायको तेव्हापासून एकदा तुमच्या पिसाळली नाही? हा काय झालं माहितीये का, त्याच्या एकदा तिनं मान वर काढण्याचा प्रयत्न केलता. हा थोडीशीच मान काढली वर. मग पिसाळलेलं कुत्र दारात आलं. एक दिवशी आपल्या इथं? अयो. कुत्र जेव्हा का दारात आलं लका बाहेर बसून मी जीवतो या कोई 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 लावलंय त्यानं. मग दावला की भाकरीचा तुकडा पिसाळलेल्या कुत्र्याला? अरे वाघाच काळीच म्हणावं लागलं. मग बेतू यो माझी ना हे देह म्हणजे काय बार काय होय. दावला तुकडा येऊन दे आता म्हणलं. जवा का कुत्र आत आलं आणि टाकला की खटका. हो. हो कशाचा? दरवाजाचा लोकचा आत. व्हायला म्हणजे पिसाळ कुत्र तुम्ही आत घेतलं म्हणजे वाघाच काळीच म्हणायचं की ना? येडे का काय. आणि मग तुला सांगतो नुसतं तिला कुणाला? बायकोला नुसतं खोनावलं काढला पट्टा. असे कुत्रे चिंबव 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 चिंबवलं. अयो. नुसतं एवढत होत. बायको तेव्हापासून आसाजी झाली बायकोच ते कथा. बया 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 म्हणजे तुमच्या पाया पडते. तेव्हाच लिहिली बायको जी असा आणि कुत्र चावलं नाही तुम्हाला? कुत्र अरे कुत्र परत माझ्या पाया पडलं. मग काय ना ना कुत्र म्हणलं ना ना पाया पडतो तुमचा मारलंय वंगाळे नाना असं कुत्र बोललं. काय सांगतो का ना माफी मागून कुत्र गेलं निघून. लगा 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 ना ना कितीला बराच चालू. काय झालं? हा कुत्र तुमच्या पाया पडलं, कुत्र्याने माफी मागितली. हा अरे कुत्र नव्हतं ती मग आपल्याच गावातला माणूस कुत्र्यागत नुसता चालतो सारखा. कुत्रच म्हणतो मी त्याला. त्याला हल्ला होता मी. म्हणजे माणसाला हाणला म्हणा की तुम्ही. मग आता कसा जाग्यावर आला तू. माणसाला हाणलं पण कुत्र्याच्या वर हाणलं. कारण ना खोटं बोलताय. मागच्या वर्षी आपल्या गावात जागरण गोंधळ होतं. हो जागरण गोंधळात मुरळी बरोबर तुम्ही नाचला. हा आता वहिनी तुमच्या कानाखाली वाजवली तवा काय हा काय कानाखाली वाजवती तिला परत 2 वाजवल्या. तू होता का बघायला? 2 वाजवले 1 वाजवले. अहो त्या वहिनीने कानाखाली वाजवली. वहिनी हिरीकडे पळाल्या, दगड टाकल्या, उसात लपून बसल्या आणि तुम्ही त्या हिरीच्याकडे म्हणत नाही ग प्रिया परत कुणा बरं नसणार नाही, एवढी बरा मला माफ कर. हा मी माझ्या कानाने ऐकलं की आम्ही मेलो पुढे देऊन आणि वहिनी तासाने उसात बाहेर गेली. अहो मी हितच मी नाही उडी टाकली.
आव कसं असतं का ना आपल्या कुठं काय चूक घडली का नाही की नम्रता बी घ्यायची असते पण चूक नाही घडली की आपला बी रुबाब आपला ताल आपला हलवून द्यायचा नसतो ताल रुबाब. ना ना तुमची बायको आगाव आहे, माझी वयसू आगाव नाही, लय गरीब आहे व लय गरीब आहे, लय म्हणजे लय गरीब आहे. पण हे रुबाब दाखवणार मी कुठं माहितीये का, आकीजवळ. त्या आकीला नाही सुद्धा सारखी सरळ केली आणि नाही माझं पाय धरायला लावलं ना, जावय म्हणलं ना मी हं, मग मी हं. कुत्री सारखी गोंडागोळ झाली पाहिजे मायापाशी. अरे पुत्री म्हणू नको, सासू आहे ती, कशी असू दे सासू आहे. काय होतं माहिती का, माणसं काय विचार करतात माहिती का, गणा लय वंगाळ आहे म्हणणार, गणा सासूला कुत्री म्हणतोय असं बोलायचं नसतं. ही आपल्या दोघात झाला विषय, गावात असं कोणाचं नाही, बोलत ते जाऊ. गावात काय तर हलकी घेऊन दौंडी पिटणार आहे हा, काय, नाही. मी सासूला आमकं म्हणतोय म्हणून. हा तुम्ही बोलू नका कोणाला, मी नाही आणि माझा शब्द माघार घेतो. सासू माझी आहे, ए मला माफ कर सासूबाई. जाऊ दे म्हणून. जाऊ का? हो. तयार ठेवा, पुढच्या महिन्यात तारीख काढतो लगेच. सगळी तयारी. हा? बाजीना नाही बेहू नको तू, तुझा दोस्त आमिर, तुझा जवळचा दोस्त आहे ते बी आहे. आंबऱ्या काय देणार आहे मला खडक्या, रुपये द्याय ना. तो काय करतोय माहिती का, पैसे कामाला लागलाय, पैसे साठवतो या, हा. आणि त्याचं जुळत आलंय ना. हा ती आपली मावशी. मला काय वाटतंय माहिती का, आमऱ्याची दोस्ती कटाप करतो का. नाही ना, काय करणार ना, त्यांनी पैसे दिले नाहीत म्हणून तो काय आपला दोस्त नाही आहे. असं नाही. जेव्हा भावाचा माणूस आहे, जाऊ द्या मरू द्या. निवळ नाच यार ती. जाऊ द्या ना ना, चांगला माझ्यासाठी लय आहे चांगला ना? हाय आहे. बरं असू दे. येऊ का मग मी? हो या, पण मी सांगितलेला मंत्र ध्यानात ठेवायचा कायम. कुठला? मांजर आणि कुत्र, तवाच तुझ्या सुखी संसाराचं नीट चालेल सूत्र. मग मी बी दाखवतो बघा कसं एखाद दिवशी कुत्र. ओके बघ ना, येऊ का? ये बिंदास. काय हो, किती दिवसाचं चोरून भेटायचं? अगं चोरून भेटायची मजा आहे ते कशातच नाही. काय तुमचं, तुम्ही लग्नाचं काय मनाव घेणार आहे का नाही? अगं लग्नाचं रोज मनाव घेतोय, जुरणी लागली माझ्या मनाला. एवढे दिवस आई तयार नव्हती तेव्हा तुम्ही तयार होता, आता आई तयार आहे तुम्ही तयार नाही. अरे मी एका पायावर तयार आहे वैसू लग्नाला. मग कशामध्ये घोडं अडले? अगं घोडा अडलंय म्हणजे लग्न करायचं इतकं सोपं आहे का. हो, बँडबाजा आला, पाहुणे रावळे आली, माणसान आला, आणि मग ह्या गोष्टीला पैसे लागतात वैसू. तुम्ही पैशाचं का टेन्शन घेताय? माझ्या घरी काय पैसा कमी आहे का? मग शेणी दिसतीस म्हणजे तुझ्या घरचं पैसे घेऊन मी लग्न करू वय. का? तुम्हाला एकट्याला लग्न करायचं का? मी पण करणार आहे ना. मग शहाणी दिसतीस म्हणजे तुझ्या पैशावर मी लग्न करू का? त्याला काय होतंय, प्रेम आपण दोघांनी केलंय ना, मग पैसा तुमचा काय आणि माझा काय सारखाच झाला ना. अगं तसं नाही, तो पैसा तुझा नाही, तो पैसा तुझ्या आईचा आहे, आणि तुझ्या आईच्या पैशावर मी कधीच लग्न करणार नाही. स्वाभिमानी माणूस आहे मी. तुम्ही टेन्शन कशाला घेताय पैशाचं? दोघांचा पैसा आहे आपला, आणि मला लग्न होणं खूप महत्वाचं आहे. अगं लग्न होणं माझ्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे. तुला माहितीये का, सगळी तसबीज झाली, पुढच्या महिन्यात तारीख काढतोय. बाजानाकडे सकाळीच गेलो होतो. नाना म्हणलं काय तुम्ही मदत करताय का नाही. नाना म्हणले बस्ता बांधतो म्हणले, बस्त्याचा खर्च, बँडबाजा, घोडा, काय जी लागेल जेवणा खावणं ते म्हणले मागं पुढे मी बघतो. बरं माझ्याकडे असं मी म्हणाय गेलं तर लाख 1.25 लाख साठल्यात. असं जे लग्न करू ना, अख्खं गाव बघतच राहिलं पाहिजे. आणि माझ्याकडे पण साठलेत पैसे खूप. मला आई नाही का पॉकेट मनी द्यायची, कमीत कमी 2-3 लाख असतील. हा, हा एवढे पैसे आहेत होय. हा. तू ते पैसे आहेत ना, तुझ्याकडेच राहू दे. तुझ्या पैसे अजिबात माझा डोळा नाही. तुला सांगतो बघ, लग्न झाल्यावर मी जरी तुमच्या घरी नांदाय जरी आलो ना, तर तुझ्या आईच्या कष्टाचा रुपया मी खाणार नाही. जी भाजी भाकरी खाईल ना तू आणि मी, ती माझ्याच कष्टात असेल, माझ्या घामाच्या थेंबाचीच भाकरी असेल ती. आम्ही बोळा नाही, आगीचा गोळा बी आहे. हा, तसा नाही डेंजर माणूस आहे मी. पण फक्त तुझ्या पैसे बोळा आहे माहितीये का. कारण का, तुझ्या वयसू माझं लय जीव आहे, लय म्हणजे लय जीव आहे. हा, तुमच्या ह्या स्वभावावरतीच प्रेम केलंय मी. हा लय प्रेम करायचं बरं का. नाहीतर मी आता गोरा गुमटा आहे, चिकना आहे म्हणून प्रेम करशील, आणि मी म्हातारा झाल्यावर ना मला लाता घालशील. असं थोडीच असतं. हा ना. हम्म. हा, आणि आता माहितीये का, काल गाणं लागलं होतं, चंदनाच्या तट्टावर सोन्याच्या पट्टावर मोत्याचा घास तुला भर. तसली सुद्धा गाणी आता मी ऐकतोय संसाराची. हो का? हो, नानानी का नाही मला संसाराचे 2 कान मंत्र दिलेत, कुत्र आणि मांजर. कुत्र आणि मांजर हा. म्हणजे? जाऊ दे, ते तुझ्या नाही लक्षात यायचं. ते काय मी वापरणार आहे तवा. तर किती गरीब आहे बाजनाची बायको, लय आगाव आहे. त्याच्यामुळे बाजनाला ते मंत्र वापरावं लागलं. होय. माझी वयस किती गरीब आहे या. आणि मंत्र वापरू पण नका. काय करायचंय मला मग काय? वापरायला मंत्रण बिंत्रण. कुत्रीन मांजरी काय करायचं? हा, ते भावलाटे भाजनाना. आपल्याला काय लग्न होतं सगळ्याला गोड बोलायचं. बर, चला जाऊ का मी?
का ग बस ना. कोणीतरी बघायचं ना. बघाय कोणाच्या बापाला काय बेचे जावा मी आहे की काय जर बोला हे तर उलता पालता करतो लगेच. तुम्ही लग्नाचं जरा लवकर म्हणाव घ्या. अगं म्हणाव मी आता तारीख काढायला चालली उद्या लग्नाची बामणाखंड. अरे वा, आणि मग पुढच्या महिन्यात डायरेक्ट धडाम धुडूम बँड बाजा. चालते. हे वैसू हा, बसली असती वाईस तर. नाही ना, आई बाहेर गेली ना, कधी पण येऊ शकते. हुई हा, मग जा बाबा तुझ्या आईले डेंजर आहे. नाही तुमच्याच नावाने खडी फोडत बसत. हा मग काय तिला का विश्वासच नाही माझ्या. त्यामुळे जाते मी लवकर. जावा तुम्ही पण. जा हा काळजी घे. हो, तुम्ही पण काळजी घ्या. येऊ का? बाय. बाय बाय. तू निघाली का मला रडायला येतं वैसू. नका रडू. हा जाती होय. जाते. नका तात्या 6 महिने झालं तू गेलेला का आज गावात आलायला का. काम असतात गणाला का. अरे काम असू दे मला गावात आपली माणसं इथं नाती इथं आपल्याला का मित्र परिवार आहे. मला काय म्हणायचे बाहेर जाऊन मस्त पैसा बिसा कमवायचा. पैसा जवळ नसल्यावर कोण तुम्ही तरी आमचा आहे का मला सांग बरं. अरे तसं नाही पैसा बरोबर कमवायचा पण त्या बरोबर माणसं सोडायची वेळ का सगळी. अरे पण तू तिकडे करतोय काय. आता कसं आहे माहिती का लाजू नको सरळ सांग. मी सध्या आता बंगालमध्ये असतो. बंगालमध्ये हो. आणि गावात तर मध्ये मध्ये हुल वेगळीच उठली होती काय म्हणले तू टोल नाक्या वाचतो म्हणून. बावळ्यात बिवटेस काय का ना तू. अरे बावळा बेटा ही केस वाढवल्यात ही म्हणल्यावर कुणाला बी संशय येणारच की. ही केसांच्या मागचा राज लय मोठा आहे. काय रे तुला तो धुरंधर पिक्चर माहिती का. धुरंधर हा ऐकू ना बाबा. ऐकून नाही त्याचा रोल मला आला होता तर धुरंधरचा मग हे केस कशासाठी वाढवलेत. म्हणजे त्या धुरंधर मध्ये हिरोचा रोल तुला आलता होय? हा. पण काय झालं माहिती का हा ती वाईट थोडं दगाबाजी झाली. दहाबाजी. मग माझं मानधन थोडं जास्त असल्यामुळे त्यांना बजेट परवडलं नाही. त्या लोकांना मान दिला असता पण धन काय दिलं नसतं गाड्या. नका स्टाईल ऍक्शन नाही माझी जोरात. कशाची ही? हे का? हा तर हा, सोपं नाही. आणि केस. बंगाल विद्या शिकतोय आता. हा गावात एकदा आलो ना बंगाल विद्या शिकून हा नाही एका एकाला असं पळकाचूळ केलं ना नाव सांगणार नाही तात्या. अरे कशाचा तात्याला का ते केस बिस धुला का गप्पा गप्पा वास मारते ती. तुला कोणी वास घ्यायला लावलाय का? तुला कोणी तू पुढं पुढे तू तसा वास येतोय ना. आणि ते काप पाहिजे जटा वाढवल्या तेवढ्या मोठ्याच्या मोठ्या. अरे काय आपण गावाकडची माणसं आपलं राहणीमान साधं आपलं बोलणं साधं. लका तू बंगाली विद्याला गेला तिथं काय जादू टोना तर शिकला नाही तू. मग कशासाठी मग त्यासाठी जाण. तर लका 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 आणि तू जरी उद्या मला आडवं बोलला ना नुसती टाचणी टोचणार. अयो हे लका तात्या हा. तसलं काय करू नका लका. तसलं काय करू नको. म्हणजे तुझा नारळाला खेळ का निभावला. सगळं चालतं आपल्याकडे. काय बोलतोय बाबला होय. लका माझी सासू आधी मध्ये नडती तिला करणे करा जुळेल करा तुला. टाचणी टाकली मी इली. म्हणजे नुसती टाचणी टोचवायची होय. हा मग कुठे टोचवायची अशी जाऊन तुला टोचवायची का. ह्यामुळेच मी गावात राहत नाही. त्यात बावला येतो एवढा एवढा हा. त्याच्या वेळेस थोडं मंत्र शिपडावं लागतात. टाचणी घ्यायची टोचवायची मी. हे असल्या अंधश्रद्धा काय पसरवू नको. मी बांगायला गेलतो मी देवऋषी झालो टाचण्या टोचून लिंब ववतून आलं लक्षात. अर्थात त्या अशा तुझं लग्न बी होणार नाही. जाऊ दे मी अपेक्षा सोडून दिली तर. अरे अपेक्षा सोडून दिली. अरे तुला कोण पोरगीच देणार. ह्यामुळे मी गावात वाटत नाही. ह्यामुळे गावात म्हणजे वाटत नाही. आपला माणूस काहीतरी नवीन शिकतोय मग त्याचा कसा पाय खाली ओढायचा ना. अरे तात्या चांगलं शिकला का तू जीवा भावाचा दोस्त आहे का माझा. हा एकत्र खेळूया आपण. आणि जर माझा मित्र असा चुकीच्या जर मार्गाला जायला लागला तर मला सांगाय नको का. लय पैसे मिळतात. अरे पैसे मिळतात म्हणजे आता बघतोय ना कशी बंधुबाबांची सगळी महाराष्ट्रावर धामधुमाई चालली आहे नुसती. हा मग काय करू आता मग. काय करतो म्हणजे मारतात पोलिस टायरात घालून हा परस्तवर गावला बिवला तर. पोलिसाला मी टाचणी खाऊन जा. तासरी खाऊ तुझ्या कुठं कुठं टाचण्या खाऊ त्याला तुला कळायचं नाही. बोल. हा हॅलो? हा बोल की. बोल की आमिर. काय करते तू. थांब सावली थांब तुम्ही लय ऊन लागते या. हा आमिर तुला एक बोलू का. हा लय भारी वाटतंय अरे तुम्हाला स्वतःहून फोन केलाय ते माहितीये का. मग काय यार तुला माहिती आहे का तुला फोन करायसाठी मी आज कामाला गेलो नाही. म्हणलं आज अख्खा दिवस हिला द्यायचं म्हणलं काय होईल ती जाईल. अयो म्हणजे तुम्हाला फोन करायसाठी कामाला गेला नाही वे. मग आता जेव्हा बघल तेव्हा किती भांडती मला तू फोन करत नाही काय. जाऊ बाळा. मग काय करू मी तरी. तुला तर माझा विश्वास नाही म्हणल्यावर आता द्यायचं काम धंदा सोडून सगळं सोडून देणार आहे मी. आणि मी नुसतं तुला काल बोलले त्याचं वाईट वाटलं का. राव दे ग एवढं काय त्याच्यात प्रेम आहे तुझं म्हणल्यावर तू बोलणारच की. मला नाही त्याचं एवढं काय वाटत. ऐक की बोल ना. आज काय केली भाजी. आज पनीर केलं. येऊ का तुला डबा घेऊन. पनीरची भाजी केली होय. हो मग काय. अयो पनीर तर मला लय आवडतं तुला माहिती आहे ना. मग येऊ का आमिर तुला आमिर. डबा जेवायला. ऐक की हॅलो काय नका सारखा जावा बघा होता. गाणं कोण आलं. आलंय का. हो आलंय तुला मी करतो 2-5 मिनिटातच आवरतो. बरं, ठीक, चालतंय.
हा हॅलो ठेवलं बी. काय रे का नाही अरे का आमिर अरे तात्या आलाय की मग मी काय करू मी काय करू लका ह्याचं लक्ष आहे का बघ की काय तुझ्यावर लक्ष ठेवून करू लका काय लका आमिर जावा बघन तवा हायच ती डबड मोर मग आता काय माणूस काही दिवसात गावात आलंय म्हणल्यावरती व्हायच हा सगळे कामधंदा सोडतून माणसावर देण ठेवतो ह्यो आलाय तो गेलाय ह्यो आलाय तो गेलाय हा बरं कोणाबरोबर बोलत होता आता आ, तुला काय करायचं कोणाबरोबर बोलत होता कोणाबरोबर बोलेन मी थँक्यू बाई जाऊ दे काय तुला करते आता जरा एक म्हणतात ना ती प्रायव्हेट कॉल प्रायव्हेट प्रायव्हेट आणि प्रायव्हेट गोष्टीत लक्ष देत जाऊ नको अरे सांग की मला बाबा मी तुझी मदत करेन की थोडी काय नको मदत बिदत मदतीला आहे आमचा दोस्त जिगरी तुला माहिती आहे आता तात्या आमिर भाईचं काय सांगायचंय अहो खाकी चेडी असल्यापासून ह्या लाईन मध्ये ती हे का ना अरे गप की कशाला त्याच्या बालमनावर परिणाम करतोय अरे बालमन नाही बालमन आता पोट झालेला का होय. लग्नाला आलंय पार्टी मन बरोबर त्याला थोडस काहीतरी सांग म्हणजे थोडस ज्ञान येईल त्याला तुला 2-4 किस्से सांगतो आमिर भाईयाचा ए अरे एकच सांग रे त्याच्यात त्याचं जीवन अख्खं सफल होईल आमिर भाई म्हणजे कसं आहे एकाला हाय दुसऱ्याला बाय आणि तिसऱ्यालाच घेऊन जाय असं आमिर भाई आहेत आमिर भाईचं लय हिरवळ आमिर भाईयाकडे सध्याला थोडं आमच्याकडे बी लक्ष द्यावायचं तुमच्या तोंडावर कोण थुकणार बी नाही अहो त्याला चेहरा असा आमिर भाईयासारखा पाहिजे आणि मी किती हँडसम आहे तुझी केस गप्पा गप्प वास मारते ती आंघोळ करत जातात त्या रोज आंघोळ नाही नाही, आंघोळ करतो त्या फक्त केस धुवीत नाही वेळच्या वेळेला हो शॅम्पू बिंपू वापरत जा नाही आलं नाही लक्षात. वापरतो की. कशाला रे टारलं वाढवलंय तुला सांगितलं की मग ए थांबे फोन आलाय मला आला बरं का ना हा हॅलो जा हा अगं तसं नाही ग आलो ऐक तिथं तू देवळापाशी लगेच आलो जातो होय. अरे थांब ना नाही. बघितलं का ही पुरींचा नाद लय वाईट असतो ह्याची एवढी लपडी आहेत लका लपडी खाकी चेडू असल्यापासून गडी त्या लाईन मध्ये या लका मला रोज लका का इतकं कॉल येते तरी मी रिसिव्ह करत नाही माहिती का कोणाचं पोरींचं कोणाचं म्हणजे अरे बाबा बिबला टेक काय डोक्यावर पडलेच होय मला पुरींचं कॉल येतात अरे का मला यायना तर तुला बरं यायला लागलं का ना तो वयस वय झालंय तुझं म्हणजे मी माझी कसं तरुण वय आलं माझं नाही ना हायला का तू दिसतोय ना मग. एवढा लका स्मार्ट पोरगा हा? मग पण काही म्हण ना पण मी दिसतो कसा सांग मला तू ना लॅब मध्ये सापळा माहितीये का संशोधनासाठी ठेवलेला आज तू हा तसला सांगाडा दिसतोय तू काय नका का ना चाटरागत बोलतो बरं जाऊ दे का ना आमिरचं आमच्या शीतलताई बरोबर चालू आहे ना जाऊ दे मरू दे काय तुला जाऊ करायचं दे मरू दे म्हणजे बाई नका ह्यो जाऊ बघन तवा हायच फोनवर दारी दारा गेला हायच फोनवर पुढं बघन तवा हायच फोनवर मग खरा मला वाटतं ह्याचं बाहेर बी कुठंतरी असू शकतं चालू अरे तात्या तुझी आपली चेष्टा केली का अरे आमिर का तुला काय लपडबाज पोरग वाटलं मी होय? म्हणजे काय बोळेन दूध पितोय का अरे मला मला कळत नाही बे. अरे तुझी अशी चेष्टा करत होतो बाबा का नाही नाही ह्याच्या माग काहीतरी हाय विषय अरे काय नाही बाबा विषय अरे त्याचं कामाचा फोन बिन का यावत का नाहीतच लगेच कोणी फोनवर बोलत असला की म्हणायचं ह्याचं काय ते लपडच चालू आहे नका नाही नाही म्हणजे मी काय बोळेन दूध पितोय मला कळत नाही सगळं ए बाबा तुला कळतंय ना हा मग कळतंय ना तर कळू दे जाऊ दे हाय त्याची लय लपडी नका काय काय नका तू लका येड्याचा बाजार नसला का तात्या जबाब तुझा घरी माझं सकाळपासून डोकं पिकवलंय तू आणि ज्याच्या आवाज कमी हान हा. का बंगालला गेलतून जादूटोना शिकून आलून अरे परत तोंडाला सांगडा झाला का अरे हाय ते खरं आहे अरे हाय ते खरंय बावळाट दिसतेस लागा तू व्हायचं जातो नको डोकं खाऊ जा हा तुझ्यावर थांबा ना मोकळा मी तुला मी धावतो नाही तुझ्या माग पितृदोष लावला ना तर माझं बी नाव तात्या नाही चिमू बघ ना किती वेळ झालं मी आमिरची वाट बघते मेसेजची अजून रिप्लाय नाही दिला ए पिल्ल्या तुम्हाला बोलते मी तुम्ही पण आमिर सारखेच दिसताय मी एवढं बोलती तरी बोलत नाहीये काय चाललंय तर तू इकडं म्हणलं येऊ तुझी गाठ घेऊन कसं आहेस बरं आहे का मी बरा आहे मग तू बरी आहे का हो मी बरी आहे तू का तोंड पाडलंय आता काय आहे, सांगू का नको असं झालंय बरं का तुला का काय झालं घे ना. तुला आमिरचा फोन बिन येतो का ग येतो कधी कधी पण आता त्याचं फोनवर बोलणंच कमी झालं रे मेसेज पण करत नाही सारखा कामाला जातो ना ती म्हणून म्हणलं का आम्हाला जाते तेव्हा का असं का बोलतोय तू फोनवर बोलताय बघन तेव्हा 24 तास ते फोन आहेच त्याच्या समोर काही पण नको बोलू आता त्या आमिर तसा नाहीये शांत बसतो म्हणजे माझ्या विश्वास नाही का तुला अरे पण असं काय झालंय तू असं मला एवढं तोंड बिन पाडून का आलास? ह्या डोळ्याने बघितलंय त्याला आमऱ्याला फोनवर बोलताना मी काय बघितलंय अगं जेव्हा मी तिथं थांबला म्हणजे तो गाडीवर थांबला होता हा मोबाईलवर बोलत मी मागणं गपचूप गेलो म्हणजे ह्याचा नक्की काय कार्यक्रम चाललाय म्हणजे बघू दे. मी गेलो लगेच त्याने खिशात फोन दाबला म्हणे कट करून मी त्याला विचारलं आम्ही कोणाचा फोन होता रे? म्हणलं नाही नाही तुला काय करायचे लगेच गाडीला की खाणून गायब झाला तिथे
म्हणजे मी आमिरवर संशय घेते ते खोटं नाही. खरं सांग ना, खरं सांगतोय मी. खरं बाई हो, या पोपटांची शपथ तुला सांगतोय खरं तर. ए ह्याची शपथ घेऊ नको. म्हणजे तुला माझा विश्वास नाही. तू माझी बहिणी म्हणून नका तुला सांगायला आलो तर. बरं, ऐक. 100% त्याचा काहीतरी काळा बाजार बाहेर चालू आहे असं मला वाटतं. मग एक काम करतो का तू? काय मी सांगेल त्या गोष्टी मला पोहोचवशील का? काय काय पासवायचं नक्की? नक्की काळा बाजार सुरू आहे हे तुला पण कन्फर्म माहित नाही, बरोबर? माहिती कन्फर्म माहित कसं नाही. मग कोणाबरोबर बोलतोय ती मला सांग. आता मग एवढं नाही माहित म्हणजे. मग तेच विचारते ना मी तुला. एक काम कर, ऐक. ती कुणाबरोबर बोलतो, कुठं बोलतो, कुठल्या टायमिंगला बोलतो ना, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला द्यायच्या. टायमिंग तर त्याचं विचारूच नको मला. त्या दिवशी मी असंच चक्कर हाणाय गेलो गावात, घरावर चढला होता. कुठं? घरावर पत्र्यावर. माझ्यावर बोलायला कधी घरावर नाही चढला, दुसऱ्यावर बोलायला घरावर चढला पण. त्याला विचारलं, आमिर काय चाललं रे? मोबाईल कानाला. म्हणलं काय नाही, ती टीव्हीचा अँटेना खराब झालाय, ती व्हायचं वायर निसाडली, ती जोडतोय. तशीच मान वाकडी करायची ना त्याची. अँटेना नीट करतोय, मोबाईल चालू, नक्की बोलतो कोणाबरोबर हे मोठा प्रश्न आहे ना. ऐक ना तात्या, तुम्हाला एवढं बहिणी नात्याने सांगायला आलाय ना, मग आजपासून तू तो कोणासोबत फोनवर बोलतो, किती वेळ बोलतो आणि कुठं कुठं जाऊन बोलतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या. सगळं सांगणार, पण माझी एक आठवण, माझं नाव येता कामा नये. नाही रे, आता तू एवढं मला जीवाची बहीण असल्यासारखं सांगायला आलं, मग तुला कशाला मी मध्ये आणू सांग बरं. उद्या तुम्ही घ्यायचा फाश्या. मी बरं मध्ये कोण होतं? बरं तात्या गेला जाणार. नाही मी काय नाही, करायचं तू मग? नको त्याची काळजी. मला फक्त तू सांग, मला फक्त कळू दे ती कोण आहे. सगळं मग सांगणार. बघते मग. आणि तुला सांगतो, तुला जर त्याने लय त्रास दिला ना, शेवट हातातच पर्याय. 2 लिंब, 2 टाचण्या, 1 बाहुली, हळद कुंकू काळं आणि काळं पांढरं आणि लाल गुलाल घेऊन यायचा. ए बाबा, तसलं नको काय करू. ती सगळं करायचं ना, त्या ती कोण बोलती ना तिच्यावर कर. असा खरडतच चालायला लावणार, तर नाव तात्या सांगणार नाही. ऐकणार आहे तात्या. हे मुग आहे का? हे बघ, हो बघ, बंगालला जाऊन वाढवली विद्या. ते सगळं खरं झालं तात्या. मी ना जे काय म्हणशील ते करायला तयार आहे, फक्त तो माझा पाहिजे फक्त. अगं तुझाच करणार, तू काळजीच करू नको, फक्त माझं नाव घेऊ नका एवढं विनंती आहे माझी. तात्या मला टेन्शन आलंय अरे. काय टेन्शन आता मला बी येतं, पण सगळ्यांनी टेन्शन घेतलं, मग काय करायचं मला सांग बरं. काहीतरी पर्याय असतो की त्याच्यावर. तू तेवढं दे बर का मला. तो कोणाबरोबर बोलतो ते मला फक्त सगळं तेवढं सांग फक्त. काळजीच करू नको. तर जाऊ का मी आता? जाऊ का? तू टेन्शन काय घेऊ नको, काय मी सगळं ओके करतो. तुझ्यासाठी जीव तुटतो माझा. तात्या कसं टेन्शन घेऊ नको रे. तू आता एवढी मला महत्वाची गोष्ट आणली, सांगितली, मग टेन्शन कसं नाही येणार सांग बरं तू. मस्ती पोरग चांगलं हे तुला माहिती, मला माहिती, पण थोडं चुकतं. माणूस हे माणूस हा चुकणारच. पण म्हणजे माझा संशय खरा आहे. असू दे, मी सगळं देतो. बरं जाऊ का मी? काळजी करू नको, तेवढं मी सांगितलेलं लक्षात ठेवा सगळं ओके, प्लीज. सगळं. येऊ का मी? काय झालं शीतल, का रडते तू? काय सांगू अगं वैष्णवी तुला, मला वाटलं नव्हतं अगं खरंच आमिर असं वागल म्हणून. काय झालं, काय केलं मी आम्ही? एवढा विश्वास ठेवला त्याच्यावर, एवढं प्रत्येक वेळेस त्याची बाजू घेतली. अगं पण काय केलं आमिरने, सांगते का? अगं तो माझ्या विरहित कुठल्या तरी मुलीशी बोलतोय वैष्णवी, माहिती का? आणि मी त्याला विचारते तरी सांगत पण नाही. मला खरं सांगत नाहीये तो. त्या गोष्टीचा जास्त त्रास होतोय मला. आणि हे तुला कोणी सांगितलं? मला सगळ्या गोष्टी माहितीयेत. मी फोन हॅक केलाय, माहितीये का त्याचा? हॅक? मी हॅक करून सुद्धा तो माझ्याशी खोटं बोलतोय. ह्या गोष्टीचं जास्त वाईट वाटतंय मला. अरे बापरे, आमिर भाऊजी असले पण आहेत? मला ह्या गोष्टीचा डाऊट होताच बरं का वैष्णवी, खरं. पण मी इग्नोर करत होते, जाऊ दे मरू दे असतात गोष्टी. मी सगळ्या गुणदोषासहित त्याला ऍक्सेप्ट केलेलं आहे, माहितीये का? पण हा माझ्याच डोळ्यात माती घालतो, ह्या गोष्टीचं जरा जास्त वाईट वाटतंय. पण तू चुकीच्या माणसावर प्रेम केलं शीतल. अगं हे हे- असलं बरोबर आहे का सांग? अगं हे सगळं गणाला पण माहितीये का? पण ते पण सांगत नाहीयेत मला. मी त्यांना पण विचारण्याचा प्रयत्न केला. अवघड आहे. तू एवढं जीव लावती त्या माणसाला, काय उपयोग झाला? बघ ना ग वैष्णवी, खरंच अगं मला एका दृष्टीने असं वाटतंय की मी खरंच त्याच्यावर विश्वास ठेवून चूक केली, माहितीये का? मी सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी केल्यात, माहितीये का? सगळं जे काय असेल ते, ज्या कुठल्या नाही म्हणू नको त्या गोष्टी मी त्याच्यासाठी केल्यात. बरं, तुला काय काय समजलं त्यांच्याबद्दल? अगं मी त्याचा फोन हॅक केलाय वैष्णवी. मला मी रोज त्याची कॉल रेकॉर्डिंग ऐकते, माहितीये का? तरी सुद्धा तो मला खोटं बोलतोय. कसल्या माणसावर प्रेम केलंय, असलं नीच माणसावर? वैष्णवी नीच नाहीये ग तू, असं नको म्हणू. जीव आहे माझा त्याच्यावर अगं. अजून एवढं होऊन पण जीव आहे? पण वैष्णवी तुला एक सांगू का, ते जाऊ दे मरू दे, पण ह्या गोष्टीमध्ये जे जे लोक सामील आहेत ना, त्यांना देव खरंच शिक्षा देणार आहे. खरंच बघून घेईल देव. मला खूप त्रास होतो ह्या गोष्टीचा, माहितीये का? कोण कोण सामील आहे ह्यामध्ये? ते आमिरला पण माहिती आणि गणाला पण माहिती. गणा पण ह्या गोष्टीमध्ये सामील आहे, पण तू बोलत नाहीयेत मला. गणेश पण सामील आहेत? खरं सांगते शीतल तू? तू विचारून घेते का वैष्णवी त्यांना प्लीज? तू माझी मैत्रीण आहेस ना. गणेश जर ह्यामध्ये सामील असतील ना, तर मी त्यांच्याकडे बघते चांगलं.
आणि ऐक ना, पण ह्या माणसामुळे गणेशला पण नाही का वाढ नाही तर गुण लागणारच ना ग शीतल. त्यांना पण बिघडवायचा प्रयत्न करत असतील हे. वैष्णवी तुला एक सांगू का, त्यांचा ए प्लॅन जरी फेल झाला ना तरी बी प्लॅन रेडी असतो माहितीये का. अशी आहेत ती दोघं, खूप आगाव आहेत. दोघं पण नको बोलू शीतल, माझे गणेश असे नाहीयेत. आणि तुझा आमिर लबाड निघाला म्हणून माझ्या गणेशावर आरोप करायचा नाही. तसं नाही ग वैष्णवी. मी हे बघ, तुझ्याबद्दल मी गणाला आतापर्यंत सगळ्या गोष्टी खऱ्या खऱ्या चांगल्या सांगितल्यात. वैष्णवी अशी आहे, तशी आहे, चांगली मुलगी आहे. मग त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या म्हटल्यानंतर त्यांनी मला सांगायला पाहिजे होतं ना. त्यांच्यापासूनच सुरुवात झाली का नाही ह्या गोष्टीची. हा, ते सगळ्या गोष्टीला आमच्या मध्यस्थी होते की नाही, मग त्यांनी सांगायला पाहिजे होतं की नाही. मला असं अंधारात नाही ना ठेवायला पाहिजे. बरं ऐक शीतल, मी तुझ्या कायम सोबत असणार आहे. तुला कोणती पण गरज लागू दे, मी सोबत असेल तुझ्या. ते तर आहेच ग वैष्णवी, तूच तर माझा मोठा आधार आहे. सगळ्यांनी माझी साथ सोडली माहितीये का. एक अपेक्षा फक्त गणाकडनं होती. मला वाटलं होतं त्याच्याकडनं काही गोष्टी समजतील, पण ते पण काही खरं बोलायला तयार नाहीयेत. बघ शीतल, ते पण त्यांचे मित्र आहेत, ते कसं सांगणार ह्या गोष्टी. पण तुला समजल्यात ना, आता तू सुधार. एवढं काय काय कशाला बोलावलंय मला? सगळे कामधंदे सोडून मी आलोय तसंच. कशाला बोलवलंय म्हणजे? तुला माहित नाही का तू काय करतोय आणि काय नाही ते? काय करतोय? कामधंदा करतोय, दुसरं काय करतोय? आमिर कसं असतं माहितीये का, मांजराला काय वाटतं आपण दूध पितोय पण आपल्याला कोण बघत नाही, पण सगळ्यांना सगळं समजत असतं. कळलं का? काय केलं मी? कोणाला कळलं? काय केलं म्हणजे? तू सांग की मला काय केलं, मला कळू दे की, मला तर कळू दे. मी ना सगळ्या गोष्टी काढल्यात. फक्त तू 2 दिवस थांब. नाही तुझ्या 2 दिवस प्रूफ समोर, तुझ्या सगळं समोर टाकलं ना. कसलं प्रूफ? कसलं प्रूफ कळण की तुला. ए शीतल, मला स्पष्ट सांगा, काय रे तुझं म्हणणं आहे नक्की? आवाज कमी कर, आवाज कमी कर. म्हणजे करून सवरून तू माझ्यावर आवाज वाढवतोय का? आपण काय केलं मी? मी तुला म्हणलं ना, तू फक्त 2च दिवस थांब, फक्त 2 दिवस. नाही तुझ्या समोर सगळे प्रूफ टाकून तुला नावासहित सगळ्या गोष्टी मी दाखवल्या ना, मग तिथून पुढे तू माझं नाव बदल. कसलं नाव आणि कसलं प्रूफ? कसलं प्रूफ? तुला माहित नाही काय तू काय करतोय आणि काय नाही ते? अरे मला सांग की, तुला इडी बिडी तुला सांगू का, एक मिनिट ऐक. तुला असं वाटत असेल मला काही समजत नाही किंवा काय, माझे सगळीकडे माणसं आहेत तुझ्यावर वॉश ठेवून. कळलं का? तू कुणाबरोबर बोलतो, काय करतो ना, ह्या सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत येतात आमिर. काय हा. तुला वाटत असन की मला काही समजत नाही किंवा काय, मला सगळे लोक येऊन सांगतात. अरे तेच मी तुला सांगतोय, मला सांग मी काय बोललोय, कुणाबरोबर बोललोय, मला सांग की मग. जास्त लांब जायची गरज नाहीये. तुझ्यासोबत जी लोक खातात पितात बसतात उठतात ना, त्या सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत येतात. ती सगळी लोक मला सगळ्या गोष्टींचे डिटेल्स देतात. आता माझं डोकं खाऊ नको, मला सरळ सरळ सांग, तुला कोणी काय सांगितलंय? तू आता तुला ना जेवढं ओरडायच तेवढं ओरड. फक्त 2 दिवस थांब, फक्त 2 दिवस, फक्त 2 अरे दिवस. सांग की काय केलंय मी? मला 2 दिवस काय कशाला वाट केलंय बघायला म्हणजे? होती? थांब ना मग जरा वेट मला कर. माहिती आहे ना मी काहीच केलं नाही. तू काय सांगते मला शहाणपणा? आवाज कमी कर. काय संबंध आवाज आवाज म्हणजे कमी तू कर. काय बी बोलशील ती चालतंय व्हय? काय केलंय मी? म्हणजे मी इतक्या दिवस गोष्टी लिटरली घेत होती त्या काय खोट्या होत्या का? कुठल्या? आणि मी लिटरली घेत नाही व्हय? जाऊ दे, मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये. अरे काय तुझ्या डोक्यात मला फरक पडल्यागत फक्त करते 2 दिवस थांब तू? तू, काय फक्त 2 सांगते? दिवस, फक्त 2 दिवस थांब. ह्यानी सांगितलंय त्यांनी सांगितलं, असलं कसलं प्रेम करते? हा, कधी बी ती डायरेक्ट अंगावर धावतीला का? हे जवळच्यानी सांगितलंय आणि लांबच्यानी सांगितलंय. जवळचा माणूस म्हणते कोणतरी. बघतोच. हॅलो हॅलो. अरे गाणं कुठे रे? हाय की रानात, बोल की रे. अरे शीतलला काय बोललाय कर तू? ओ शीतल मावशीला वय. हो. काय रे, काय माझा तिची गाडी भेटत नाही. अरे मला म्हणते तुझ्या जवळचेच माणसं आहे ते, आणि काहीतरी म्हणले कोणाबरोबर बोलतोय आणि काय. मला असलं काय तर बोलायला लागली का ती, काय कळणारच मला. होय का? हो. कशाला काय झालं? काय माहिती, अचानकच आली आणि 2 दिवसात तुला दाखवती तू काय करतोय ती, मला सगळं माहिती. अरे काय बोलतोय रे, अक्कल बिक्कल आहे का रे? तर कुणी काय सांगितलं मग? काय माहिती, मला तर म्हणती तुझ्या जे जवळचा माणूस आहे त्याने सांगितलंय मला. आता कोण? जवळचं माणूस मग आता काय, मग आता बाजीनानानं सांगितलं का? नाही बाजना नाही सांगू शकत, मला माहिती. ऐक की, मी गावातल्या निम्या लोकांना लावलायला फोन. आला लक्षात? सगळं म्हणली, आम्ही काहीच बोललो नाही. अरे पण काय बोलायला मी काही केलंच नाही, तर काय बोलायचं संबंधच येत नाही. तात्याला विचारून बघ बरं, काय बोललाय का? तात्या होय, त्या दिवशी आपण ते बोलत होतो त्याच्या समोर ते होय. हो हो हो. ते बी त्याचा बी स्वभाव तसाच आहे ना. नाही बरं ठीक आहे ठीक आहे, चालते, असू द्या, बघतो मी. हं? हो हो हो, त्याला प्रेमात सांगतो, गोडीत. ऐक की, हा. लय तिला जर सांग बसत तू बोल, तुला घाबरू नको. मी अरे तुला विश्वास जर नसेल ना माझ्यावर, तर नको ठेवू म्हणावं रिलेशन. मग अरे गाणं मी कशाला घाबरतोय? मी फक्त एवढंच म्हणतोय की तुला कुणी काय सांगितलंय मला सांग, बाकी काय घेणं देणं. कुणी यायचं ना सांगायचं की म्हणायचं. जाऊ ठीक आहे, असू दे मी तात्याला फोन लावतो. राहू दे थांब. दे. येऊ मी. नको राहू दे, असू दे, करतो माझ्या पद्धतीने. ठीक ठेव. हॅलो हॅलो.
तात्या कुठे आहे रे? आई इकडे व्हायचं बारामतीला आलोय. कशाला हा कशाला बारामतीला गेलाय? काम होत. होय बरं तू शीतलला काय बोललाय का रे? हा शीतलला माझ्याबद्दल काय बोललाय का? नाही बाबा हा नाही. होय नाही नाही रे, ती मला म्हणली की मला कळलंय म्हणली तुझं सगळं काय करतोय काय नाही करत. आणि त्या दिवशी आपण बोलत नव्हतोय हा त्यामुळे म्हणलं तू काय बोललाय बेललाय खरं सांग. नाही बाबा मला काय घेणं पडले. हा नाही राव आमिर भाई, मी कशाला कुणाला काय म्हणतोय तेव्हा. हा नाही नाही म्हणशील बिनची तसलं काय करू नको उगाच. कसं तुला चांगल्यापणात सांगतोय मी आहे का नाही. आमची त्यांची भांडण मी कशाला जातो तिथं काय म्हणा. नाही भांडणं तुमची का असं काय असं मला काय घेऊन देत नाही, पण तुझी माझी भांडणं होतील आलं लक्षात. हा तुला आपलं गोडी सांगतोय काय आपलं कसं होतंय. तू काय म्हणजे तू माझ्याबद्दल काय सांगून तिच्या काय जवळीकपणा साधतोय का तू? नाही नाही आपल्याला काय घेणं पडले. नाही तसलं काय असेल तर मला स्पष्ट सांग का तुला लग्न बिग्न करायचं ते बरं. नाही राव मला काय घेणं तेव्हा. मग मला मस्त पुरी बहिणी रावती माझी. होय बरं बरं नाही ना तू काय तसं काय बोलला. नाही 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 बरं काय बरं गैरसमज नका करून घेऊ. बरं बरं ठीक आहे चालते चालते हा ठेवू का? हो होय रे तात्या हा कोण रे म्हणलं असेल तुला काय वाटतं रे? गावात अजून दुसरं कोण आहे का माझ्यावर लक्ष ठेवणार? तसं आता मी कसं सांगू शकतो तसं तरी. मी लय जणांना फोन लावला पण मला कोण काय कबुलीत द्यायला तयार नाही यार. गाणं लावला होता का पण? गाणं लावलेलं गाणं बी म्हणलं नाही लगा. आणि मग नाही सांगता यायचं बरं का. आणि का नाव आल्यावर मी सांगेन. बरं बरं ठीक आहे चालते तुझ्या कानावर लागली की मला सांग. हा हा, हा. आणि फक्त ध्यानात राहू दे बोलायचं नाही काय बोलायचं नाही. नाही राव, आलं मी कशाला काय. उगच उगच कसं आहे ती एकतर लय डेंजर आहे तुला माहिती आहे. ती मला बी हाणल आणि तुला बी हाणल हा मग काय. आलं लक्षात. नाही राव, मी त्यांच्या दारात बी जात नाही तर. नाही चालतं ठीक आहे ठेवू का? हो 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 मला का तात्या म्हणतोय मी बी नाही काय बोललो. कोण असेल हिला खबऱ्या पोचवणार? जाऊ दे आपण काय केलंच नाही तर काय प्यायचंय. काय रे ते एवढे अर्जंट का बोलवले तुम्हाला इथं? हो, त्या आंबऱ्याला काय उलट पलट बोलली काय? का काय झालं? अरे त्याने मला फोन केलता. काय म्हणलं फोन फोन करून करून म्हणला शीतलला तू काय म्हणलाय का? परत म्हणला एक काम कर म्हणला तू आमच्यात भांडण लावायचे काम करते का तुला नीट सांगतोय. धमकी देत होता मला त्या जाग्यावर. तू नाही ना काय म्हणलं त्याला? मी कशाला काय म्हणतोय तेव्हा मी म्हणलं नाही बाबा माझा काय संबंध म्हणलं आमची त्यांची भांडण झाली 2 वर्ष झालं आम्ही बोलत नाही. आणि तिथं नंतर काय म्हणला की बाबा तूच तिच्यावर लग्न कर. मलाच म्हणतोय लगा म्हटलं ती माझी बहीण आहे म्हणला नाही तरी तू म्हणला तिला घेऊन जा पळून म्हणला इथं थांबूच नको गावात. तू काय बोलूच नको तात्या आता. आता काय बोलू नको काय बोलून त्याला लाज वाटते का मला असं म्हणायला तुझ्यासोबत लग्न कर? हा? पण ती झालं खरं बाबा पण माझं नाव काढल्यावर तू लय हानीन कुत्र्या काय नाही हानीन बिन मी त्याच्याकडे बघते काय करायचं ते करते. त्याला लाज वाटते का? त्याची लायकी तरी का माझ्यासमोर उभा राहायची? हात जोडतो हा? तुला काय म्हणू नको राव. नाही पण त्याची हिंमतच कशी काय झाली तुला असं म्हणायची? नाही, नाही, आमचं चुकलं. काय तू हाणून बिनून घेऊ नको, शांत बस तू. मी काय करायचं ते करते. तू तिकडे काय पण कर पण माझ्या अंगावर काय कुलांडी होऊन अरे देऊ नाही एक मिनिट ऐक, आपण एक आयडिया करू. हा. तो तुला काही जरी म्हणला ना तरी तू टेन्शन घेऊ नको. मी डायरेक्ट त्याला म्हणते की मी तुझा मोबाईल हॅक केला, मला कुणी काही सांगितलेलं नाहीये. हा. आणि वाटलं सर तुला ज्या देवांच्या शब्दा खायला लावलं ना त्या देवांच्या शब्दा खातो, पण खरं काय ओकू नको. नको. तसं म्हणते का? सरळ सरळ सिंपल आहे ना, तुझ्यावर पण येणार नाही, विषयच नाही ना काय. बरं पण तू त्याला चुकीचं काय बोलू नको. थोडा जरी मी शब्द ना- फसला ना तरी मला ठोक येत मग. अजिबात नाही काय. मी डायरेक्ट त्याला म्हणते मी तुझा मोबाईल हॅक केलाय, काय गरज नाही कुणाला काय तुला बोलायची. जे काय आहे ना ते समोर आहे. बघा बाबा नाही काय? तर तुमचं हिमिटन नसेल तर माझं मी नाही बोला आता मी त्याच्याकडे, तू टेन्शनच घेऊ नको. मी त्याच्याकडे बरोबर बघते काय बघाय. ती मला लग्न कर म्हणतो काय तुझ्यासोबत, त्याला सांगते कुणासोबत लग्न करायचं आणि कुणासोबत नाही. त्याची लायकी तरी का माझ्यासमोर उभा राहायची? हा एवढा जीव लावून खरंच चुकी केली अर्थात. आता मी लई चुकीच्या माणसावर प्रेम केलं माहितीये का. माझं आयुष्यात इतकी मोठी चूक झाली ना, खरंच लई मोठी चूक झाली. हे आधीच कळायला पाहिजे नव्हतं ना माती खायची आधी. नाही ना कळलं, नाही ना कळलं. लागली सांगाय. एक सांग का तात्या, आज मी एवढी वाचली ना तुझ्यामुळे, तुझे एवढे उपकार आहेत ना माझ्यावर, खरंच लय उपकार आहेत. अरे पण बाबा तुम्हाला बी पोरींना कळलं पाहिजे आमच्यासारखी एवढी सुशिक्षित पोरं सोडायची आणि नाही त्या हॉगाड्यांच्या मागं लागायचं. नाही काही करू द्या आमिरने. आणि मी तिकडे बाबा तू काही कर पण माझं नाव येऊन नको. मी जाऊ का आता? हा जा तू जा, मी बघते काय करायचं ते. मला लग्न कर म्हणतोय काय तू? हॅलो हॅलो काय रे शीतल? कुठे आहे रे आमिर तू? राहणार आहे. आजपासून तुम्हाला फोन पण नाही करायचा आणि मेसेज पण नाही करायचा. का 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 म्हणजे मला तुझ्या सगळ्या गोष्टी समजल्यात. तू कुणाला फोन करून काय काय बोलला नाही हे सगळ्या गोष्टी मला समजल्यात. आणि तू कुणासोबत मला लग्न करायला लावले ना ते पण मला सगळं समजलंय. काय शीतल तुला कोण काय बोलले ग खरं सांग. मला कुणी काही बोललेलं नाहीये. मी तुझा डायरेक्ट फोन हॅक केलाय.
काय मला सगळ्या गोष्टी समजले, तू कुणाला कॉल केले, कुणाला काय बोलला, गणाला काय बोलला, सगळ्या गोष्टी मला कळल्यात. शीतल ती हॅकन बिकची नाटकं सांगू नको, तुला 100% कोणतरी बोलला असेल. मला होय ना, एक मिनिट ऐक तू मला काहीच बोलू नको, तुझी लायकी सुद्धा नाही आमिर मला काय बोलायची, कळलं का? हा 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 मला कळतं की तुला कोणतरी काय बोललंय ते. माझं चुकलं, मी तुझ्यावर प्रेम केलं, पण जाऊ दे, मला ह्या गोष्टीवर काय बोलायचंच नाहीये. मी फक्त तुला एवढ्यासाठीच फोन केलाय, तू मला आजपासून फोन मेसेज काही करायचं नाही, मी तुला ब्लॉक करणार आहे, कळलं ना? अरे शीतल काय तू एडीबिडी झाली का काय, कोणाचं ऐकलंय काय, मला सांग तरी अगं नीट, कोणी सांगितले, कशाला असं करते अगं? कशाला असं करते म्हणजे? तुला करताना लाज नाही वाटली का? मला आता म्हणतोय कशाला करते म्हणून. हा अरे ऐकलं का, मी ऐक की 2 मिनिटं, मी काय रागाच्या भरात कोणाला काय बोललो असेल, प्लीज प्लीज तू काय मनाला लागून घेऊ नको प्लीज. अगं तसं नको काय करू, मी आपला असं सगळ्याला फोन केलता. तू काहीच बोलू नको, मी तुला एवढंच सांगायला फोन केलाय, मला फोन मेसेज अजिबात नाही आला पाहिजे आणि तू मला तुझं तोंड सुद्धा दाखवू नको काय. आणि ए बघ ऐक 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 तू जसं माझ्यासोबत वागलाय ना तशी तुला देव पनिशमेंट देणार आहे, त्यामुळे मला काही तुला बोलायची गरजच नाही, जे काय बघायचं ना ते देव बघून घेईन काय. सॉरी अगं शीतले प्लीज सॉरी. तू ठेवून दे फोन, माझ्याशी बोलू नको, मी तुला सांगितलंय मला तुझा मेसेज आला नाही पाहिजे. बाय. आला मोठा शहाणा सॉरी सॉरी म्हणणारा, करताना नाही लाज वाटली का मावशी बोलावलंय मला इकडं? का बोलवले म्हणजे? मला तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती अवघाना, खरंच माहिती आहे का? मला नाही मला वाटलं होतं तुम्ही मला सगळं खरं सांगचाल, पण तुम्ही पण तसंच वागलात माझ्यासोबत. म्हणजे काय केलं नक्की मी? तुम्हाला माहिती होतं ना आमिर बद्दल सगळं. काय काय म्हणजे काही न माहित नसल्यासारखं तुम्ही सोंग आणूच नका प्लीज. तू का आता? अहो मला काय जी जी माहिती होती मला चांगली ती मी तुम्हाला सांगितले की. मी का तुमचं वाईट केलं का? वाईट केलं का म्हणजे? आमिर काय करतोय काय नाही हे तुम्हाला माहित नाही का? हा मग खरंच मला माहित नाही. आणि मी जर मला माहित असतं ना मी कधी मित्राला पाठीशी घालणार नाही माहिती का. लगेच तुम्हाला येऊन मावशी सांगितलं असतं. मला कुठल्या महिलेचा तळतळ घ्यायला अजिबात आवडत नाही. मी तुम्हाला हे बघा अजून पण विचारते, मला प्लीज काय आहे ते खरं खरं सांगा प्लीज. हो हो काय, एक तर मावशी तुम्ही चुकी ठिकाणी आलाय विचारायला. तुम्ही कृष्णाला विचारता सुदामा कसा आहे म्हणून. हा कसं सांगेल? हा आणि मला माहित बी नाही काय. बरं माहित असलं मी 100% सांगितलं. तुम्हाला माहितीये का ते रेकॉर्डिंग ऐकताना माझी काय हालत होत होती? कुठलं रेकॉर्डिंग? मी एवढा विश्वास अहो मी तुम्ही मला काही भोळेपणाचा तुम्ही आवाज अजिबात आणू नका. मी सरळ त्याचा फोन हॅक केला आणि माझ्यासमोर सगळे रेकॉर्डिंग आहेत त्याच्या सगळ्या. तो कुठल्या मुलीशी बोलतोय काय करतोय ना आणि तुम्ही सुद्धा त्याच्यासोबत बोललेलं मला सगळं माहिती. हा मी काय बोलू बरं? मी काय बोलतो मला वाईट बोललो का? पण पाठीशी तर घालताय ना त्याला. कुठं पाठीशी घालतोय का मावशी? तो जर कुठल्या पोरी बरं बोलत असला ना पहिला तुमच्या आधी मी त्याला मुस्काडणार आहे. काय मुस्काडणार आहे? आधीच मुस्काडायला पाहिजे होतं. तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती होत्या ना, कारण मग तुम्ही मला का नाही सांगितल्या? अहो खरंच मला काय माहित नाही राव. आमिर तर सोन आहे माहिती का. आणि तुम्हाला एक सांगू का, तुमचं त्याच्यावर प्रेम आहे. तुम्हाला कसं बी करून त्याच्याबरोबर राहणं या. तुम्हाला त्याशिवाय करमणार आहे का? तोच तर प्रॉब्लेम आहे ना, म्हणून तर त्याच्या मागं मागं फिरते ना मी सारखं. आणि कधीच आपल्या माणसावर संशय घ्यायचा नसतो. बरं हा संशय घेतला बरोबर आहे का नाही? संशय घेतला आणि नातं तोडलं काय मिळणार त्यातनं? अहो पण जर व्यवस्थित वागला व्यवस्थित माझ्यासाठी एकतर्फी राहिला तर मी का त्याला तोडू? मी एक सांगू तुम्हाला, ज्याला राहायचंय ना तो किती हजार जरी चुका झाल्या ना तर तो राहतोच. आणि ज्याला जायचंय ना तो फक्त चुका शोधत असतो. माझ्यात नाही तेवढी कॅपॅसिटी त्याच्या सगळ्या चुका पोटात घालण्या इतकी. बरं मी सांगतो तुम्हाला, मी आतापर्यंत जेवढं झालं ना तेवढं लय झालं. मी आता इथून पुढे नाही सहन करू शकत, खरंच नाही सहन बरं करू ठीक आहे. शकत. मी काय म्हणतो माहिती का, तुम्हाला वाटते ना ते वाईट आहे म्हणून तुम्ही आजपासून रिलेशन तोडून टाका. त्याचा तुमचा काहीच संबंध नाही. तोडलंच आहे मी ऑलरेडी रिलेशन. मला नाही त्याच्यासोबत बोलायचं नाही. मी त्याला सांगेन आणि मी तुम्हालाही ब्लॉक करणार आहे. मला तुमच्याशी बोलायचं नाही. सरळ सरळ तुम्ही पण मला धोका दिलाय. मला ब्लॉक करणार माझा काय संबंध आहे? माझा काय संबंध म्हणजे? हा म्हणजे माझा काय संबंध? तुम्हाला काय माहितीच नाही का? ऐका की माझी एक चूक सांगा की मी त्याला पाठीशी घातला अशी एक चूक सांगा. तुमच्या मनाला माहिती, कारण की तुम्ही लहानपणापासून एकत्र आहे ना, त्याचे सगळे गुणदोष तुम्हाला माहिती. तुम्ही मला काही सांगूच नका. आमिर अजिबात सुद्धा काही शेअर करत नाही. त्याच्या लाईफ मधलं कधीच मला अख्खं काय माहित नसतं. आलं लक्षात? आणि ही जर गोष्ट मला माहित असती तर मी 100% सांगितली असती. आणि मला एक तुम्हाला सांगू का, आमिर सोनं आहे सोनं. आणि तुम्ही सोनं सोडलं या आणि लोखंडाकडे पाहताय. मला सोनं नको लोखंड नको. मला मी एकटी राहीन, पण आता मी त्याला लाईफ मध्ये एंट्री देणार नाही. खरंच देणार नाही. लय मला पश्चाताप झालाय. मावशी पश्चाताप झालाय ना, मग असाच पश्चाताप घेऊन आहे ना आपलं घरी जा. त्याच्या काय नादी लागू नका. मी सांगतो तुम्हाला. तुम्हाला नाही समजणार. जाऊ द्या. तात्या तुला आता ढकलतच असतो मी. अरे आमिर काय करते बावळा ते काय तू? मला पावा येत नाही थोडी. आता मार तू काय बावळा? काय बोलला शीतलीला खरं सांग. नाही बाबा काय थांब तू सोड त्याला. काय? काय म्हणणार तू? गणा भाऊ मी काहीतरी बोललो. अरे तिला कळलं कस काय? जी जी ह्याला एक एक शब्द बोललेला हाय असं तिने मला सांगितलंय. होय रे.
सांग लवकर तात्या. खरं सांग तुला मारणार नाही. हो, म्हणजे काय काय झालंय मला मी शीतलीला फोन, मी तुला जेवढं फोनवर बोलू तीच मला बोलली की मला तू असं म्हणला आणि मला म्हणते हॅक केलाय मोबाईल. मग केला असं ह्या मोबाईल होतेच घ्या फोन कसा हॅक होईल तवा? होता राहू गण भाऊ. तात्या तू खरं सांग बर का? अहो 100% फोन हॅक झाला असणार आहे. तू बोलला नाही का? नाही मी बोललो. तात्या मला माहितीये तुझं बोलाय लक्षात घे, तुला मी खरं टाकी ना. गण भाऊ राव मी तुम्हाला वाटतं की मी लपाट असं अरे ह्याला मी आतमध्ये टाकल्याशिवाय ह्यो मी खरं बोलायचं नाही. तुम्हाला खोटं वाटतं ना? चला वाटलं ना तेवढा गुणाची तुम्ही नाताची देवळा. हा, चला. नाही नाही आम्ही सोडतो तू गचूर. मी काय अरे तिला का नाता शपथ घेतलेला का ती खोटं बोललो होय तवा? सोड बावला निवड येतात जातो घरी. अरे का नाही का 100% त्यांनी सांगितलं असेल का? अरे काय म्हणतो त्यांनी सांगितलं 100% तुझा त्या मावशीने फोन हॅक केला असेल. अरे तिला व्हॉट्सअप मधलं कळत नाही ती काय हॅक करायची मोबाईल. व्हॉट्सअप मधलं तिला सगळं कळतं, हुशार आहे ती. हा तिचं प्रशिक्षण झालंय का नाही काय? आणि तुला एक सांगू का, तुझ्या असल्या स्वभाव म्हणून माणसं लांब जातील. ह्याच्यावर नाव काय घेतोय त्याच्यावर नाव काय घेतोय. हा प्रत्येकाला तुला का संशया दृष्टीने बघतोय. अरे पण माझं चाललंय ना, कशाला तुम्ही डोकावता त्याच्यात? माझ्या दाखवतो आणि बावळा तुला फोन ठेवता येत नाही व्हायला का? मी धुरंदर मी आमकायन. हा धुर निघला की पार तुझा सगळा. एवढी नाही पूर्ण तुझा फोन हॅक करावं होय. माझा मोबाईल नाहीच आरतीने हॅक केला, नाहीच हॅक केला माझा मोबाईल. आणि ऐक कुणाला काय म्हण नको बावळाटा. किती पाणी नाही ना तुझ्या लाईक, मग कशाला बोलवलं मला तू? हा होय ग, कशाला बोलवलंय मला? कशाला बोलवले म्हणजे काय आमिर? मी तुला विचारत होते की नाही? हो तू बोलली ना संबंध संपलाय आपला. संपलाय तर संपलाय ना, माझं मला जगू दे ना. तुला आयुष्य मोकळे आणि माझ्या नादाला नको लागू आता तू. असं नको ना बोलू आमिर तू. हा बोलले मी रागाच्या भरात. हो शीतल, तुला आता मी शेवटचं सांगतो, मला काही नातं ठेवायचं नाही. नको ना असं म्हणू आमिर. सारखं सारखं का तू सारखं नातं तोडण्याबद्दल बोलतोय? तुला नातं ठेवायचं काही? मग ठेवायचंय का म्हणजे? मग तुला मला एका गोष्टीचं उत्तर द्यायला लागेल, तरच मी नाते टिकवीन, नाहीतर मला नाही राहायचं तुझ्या. कसलं उत्तर? मला सांग, तू माझा मोबाईल हॅक केलता का? तुला म्हणलं ना मी केलं होतं हॅक, म्हणून तर मी एवढं बोलते ना तुला. दाखव कसं मोबाईल हॅक केलता, मला बी कळू दे कसं मोबाईल हॅक करतात. पण झाल्या गोष्टी कशाला 50 वेळा मोबाईल हॅक करायला? मला माहितीये तू माझा मोबाईल हॅक केला नव्हता, पण मला खरं सांग, तुला कोण काय बोललो? मला कुणीच काही बोललेलं नाहीये. मी तुला अजून पण सांगते, मी मोबाईल हॅक केला होता म्हणून तर मी एवढं अरे मी बोलले. काय म्हणतोय, तू मोबाईल हॅक केलता ना, तर मला दाखव ना तू मोबाईल हॅक कसा केलता. आणि नसेल केला तर मला सरळ सांग की बाबा ह्या माणसानं मला असं सांगितलं. एवढंच सांग की तुम्हाला. पण मी काय म्हणते आमिर, मी आता एक मिनिट ऐक, मी आता काय म्हणले तुला? झालं गेलं जा ना विसरून. तुला नातं ठेवायचं असलं तर मला सांग, नाहीतर आपलं तुम्हाला विसर. मला बी कळलं पाहिजे ना कोण माझ्या पाठीमागे अशी चाडे लावते ती. तुला मी त्या दिवशीच काय म्हटलं, तुझ्याच विश्वासातली लोक. कोण आहे सांग की मला. मला हे सगळं तात्याने सांगितलं. बरं जाऊ दे, नको रडू ग, बस चल आपण तात्याकडे जाऊ. पण तुम्हाला परत सोडून जायची भाषा करू नको प्लीज. शीतले, तुला मी काल पण नव्हतं सोडलं, आज बी नाही मी सोडणार, तुला उद्या बी नाही तुला सोडणार, कळलं का? फक्त हे असलं बंद कर. सारखं नको बोलत जाऊ. सारखं तुझ्या सारखं आयुष्यातून निघून जाणार. अरे पण तू कशाला असले नाटक करते? काय गरज आहे? चांगलं चाललंय ना आपलं. ह्याला त्याला विचारून काय मिळणार आहे तुला? वाटलं असं मला म्हणून मी काय असलं वाटून बिटून घेऊ नको. चल आपण तात्याकडे जाऊ, त्याला बोलू आपण काय असेल ते. चल. तात्या लाज वाटते का तुला? काय हा काय म्हणा ना, आता शपथ मला मी बोललो नाही होय रे. आणि माती खायची ती खाल्लीच की तू. हा काय सांगितलं मावशीला तू? हा आमिरचं लपड आहे म्हणून, नाही पुरणवर बोलतो म्हणून. नका त्या दिवशी तुम्हीच तर मला म्हणत होता की काय म्हणतो तुम्ही की आमिरची बाबा खाकी चिड्डी वाजतापासून मला गुण माहिती आहेत. अरे बावळाटा मी चेष्टा करत होतो तुला का तुझी. बरं तुला परत काय म्हणलं, तुझी चेष्टा करतोय असं काय सुद्धा नाही. हा अरे पण तू बघितलं का डोळ्यांनी? नाही पण मला डावट आला की मग. अरे कशाचा डाऊट आला तुझ्या डाऊटमुळे ह्या परत दोघाची परत हाणामारी व्हायची वेळ झाली. मला म्हणतोय कशाला त्या आंब्याच्या नादी लागतील, काय करतील. तू तर गप्पच बस, तुला कळलं नाही का मग ऐकायला? आणि मावशी हे सरासर चूक तुमची, बरोबर आहे का ना? ऐकावी जगाची करावी मनाची. प्रेम का ह्याच्यावर केलं तुम्ही, कळलं पाहिजे ना. ए तू बोलू नको, तुला तडकवीनच आता, तुझ्यामुळे सगळं झालंय. अगं तडकी होईल मोठी शहाणीला का तडकावणारी. हा आपल्याला बी अशी तर कळलं पाहिजे ना, किती ऐकावं कुणाचं, कुणी काय बी सांगत. अगं डोळ्यात आणि कानात चार मोठा अंतर आहे. आपण बघितलं तर ते खरं समजावं, नसलं बघितलं तर कशाला खरं समजायचं. मग अगं, गावातली माणसं अशी येते, एखादा जर खड्यात पडला असला का नाही, त्याला म्हणणार पडला खड्यात,
आणि मोडला पाय पाय जरी नसला मोडला तरी मोडला म्हणणार. असा असता विषय. आणि आता तुला कळलं ना, आता हिला तू सगळं सांगत होता हिच्या फायद्यासाठी, आता ही तुला काय म्हणली, कानाखाली हानील म्हणली. बरोबर? हा, पलटली नाही. म्हणून सांगतो, नवरा बायकोच्या भांडणात, जोडप्यांच्या भांडणात कधीच आपल्यासारख्याने पडायचं नसतं. बरं, ह्यातून तुला काय पुरस्कार मिळणार होता का? समजा हिला तू सांगितलं खुश करायला, काय तुला पुरस्कार मिळणार होता का? मिळणार काय होतं तुला ह्यातनं? काय नाही, माझी बहीण होती म्हणून मी सांगितलं. अरे का कुठली, कुणाच्या कुठची बहीण? ती कुठली, तू कुठला? हा, शेजार राहते ना आमच्या. शेजार राहती म्हणजे काय सगळ्या बहिणी झाल्या होय तुझ्या? होय रे. आणि आम्ही राहतो तुझ्या शेजारी, त्याचं काय? आम्ही नाही भाऊ दिसलोय तुला? नाही लहानाचा मोठा आमच्याच झाला, आमच्या ताटात खाल्लं, आणि काल तुला बहीण दिसायला लागली होय. जाऊ दे गाणं, ह्याला काय बोलून उपयोग आहे? हिला कळलं पाहिजे ना कोणाचं ऐकायचं आणि कोणाचं नाही. मी तर म्हणतो ना, मावशी डोक्यावर पडली पहिल्यापासून. ओ ग बसा गाना, शांत बसा तुम्ही. अरे हिला बी काय बी सांगितलंय तू माझ्याविषयी? तेच ना. आणि शीतल, तू एका माणसामुळे माझ्या नवऱ्यावर आरोप केला. हा, आरोप म्हणजे डायरेक्ट मला ब्लॉक केलं. मावशीराव पटाय पाहिजे. हा, तुमच्या तुम्ही त्यावेळेस बंद होतं ब्लॉक करायचं त्यांना. मग? तुम्ही त्यावेळेस माझ्या जागी यायला पाहिजे होतं, मग तुम्हाला कळलं असतं. अहो मावशी, तसं ना, तुमच्यावर लय जीव आहे माझा. कारण माझी मेनील मावशी टिकतो तुमच्यासारखी दिसती, म्हणून मी आतापर्यंत बसलो. आलं का लक्षात? पण बरोबर आहे, पण कुणीच ऐकून आहे असं डायरेक्ट आपल्या डोळ्यानं बघितलं असलं तर खरं समजावं. अजिबात कसलाही विश्वास ठेवू नये असल्या गोष्टीवर. मग त्यावेळेस त्यांनी तुला फोनवर बोलताना बघितलं, मग तू कोणावर बोलत होता फोनवर? अरे मी तुझ्या बरंच बोलत होतो शीतल, काय येडी वेळी झाली म्हणजे काय? अजून संशय आहेच होय, तू कोणाबरोबर बोलत होता? तुला ऐक ना, नसरी विश्वास तर तुझं तू आपल्या जा घरी. गप ना आता, कशाला सारखं सारखं नाही म्हणतोय? नाही, मला डोक्याला त्रास देऊ नको तरी सारखं. शीतल, मी तुला सांगत होते ना, आमिर भाऊजी खूप चांगले आहेत, असे नाही वागणार कधी. हा, तिला जी कळते ती मावशी तुम्हाला कळा ना. आणि त्याची माफी माग, तुझ्यामुळे लय ताप झालाय त्याला. ए गाणा, काय नको माफी बिफी, उलट ह्याच्यामुळे माझं डोळं उघडलं. लक्षात घे, कळलं तरी मला की माझ्यावर कोणाचा विश्वास आहे कोणाचा नाही ती. बरं आमिर, सॉरी, मी तुझ्यावर संशय घेतला, खरंच सॉरी, मनापासून सॉरी. आणि गाना भाऊ सॉरी, मी विनाकारण तुमच्यावर संशय घेतला, खरंच मनापासून सॉरी. असू द्या मावशी, तुम्ही सगळ्याची माफी मागा, पण माझी काय माफी मागू नका. ही मावशी माझी आईसारखी आहे. अहो, माझी मेलेली मावशी त्यांच्यासारखी दिसत होती. गप्प बस आता. जाऊ दे आता गाणा, भावना तुझ्या आवर आता. बरं, जाऊ दे, ऐक. आणि तुला बी सांगतो, मावशीला कधी फसवायचं नाही. मावशीला जीव लाव, मावशीचा बी तुझ्यावर लय जीव आहे. आलं का अरे लक्षात? तिला चिचरकी, ए गाणा, तिला चिचरकी माझा किती जीव आहे अरे ती. मला माहिती तिला आहे. चिचरकी आहे, किती जीव आहे माझा तुझ्या. लय जीव आहे. आणि माहिती असून सुद्धा म्हणती वे. आणि हे बघ, तात्या, तुला सांगतोय, एका ठोक्यात चमन करीन तुझं. आलं का लक्षात? ए राहुतीच्या मन करायचा, त्याला नीटनीटकं सांग, गावात अजिबात आलाय नीट राहायचं, नाही तर बाजीनं नादानं लागला नाही त्याला मग असं. बरं बरं, ते राहू द्या सगळ्यांचं. ऐका, तुमचा वाद मिटावतो 5 मिनिटात मी. आणि जरी तुम्हाला कोणावर करणी वगैरे काय करायचं असेल तर मला माझ्याकडे विद्या आहे मग खाली.